जवळ मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी अर्थातच विजयची पावले सर. तर सलामीची जोडी शावडी तालुका संघाकडनं स्ट्राइक एंडला मात्र पाहायला मिळतोय राजू, तर नॉन सेकंड एंडला सुशांत. पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. लेट्स प्ले मॅच ऑन गेम ऑन. हो, पहिलाच बॉल वेगाने टाकलाय विजय पावले यांचा. बीट करून पाठीमागे अमरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. हो, इथे खोदून काढण्याचा प्रयत्न. चांगला बॉल तिथे हाताळलाय. नेक्स्ट मॅच पाटण वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध सह्याद्री पठार अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. ओहो, आणखीन एक चांगला बॉल. वेग आणि वेगावरती स्वार होणारे हे गोलंदाज मात्र पाहायला मिळतात. अगदी अचूक टप्पा, अचूक भेदकता, लाईन आणि लेंथ अगदी चांगली पाहायला मिळते. हो, इथे जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉल, जबरदस्त बॉल. काय बॉल हाताळलाय. अख्खू टप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती आणि प्रॉपर टायमिंग जुळलेलं नाहीये. थोडस शरीराचा वेध देखील घेतला, बॅटला ब्रश होऊन शरीराला धडकला. एक धाव अगदी घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढल्या बॉल बॅट ट्रॅप जरूर पाहायला मिळाला. लॉंग ऑफ मधून चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालंय. अगदी एक धाव घेण्यामध्ये पुन्हा एकदा यश आलंय. 3 धावा धावफलकावरती मात्र लागल्या जात आहेत. पहिलं षटक विजय पावले हाताळतायत आणि पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर दबदबा पाहायला मिळतोय गोलंदाजाचा, कारण मोठ्या फटक्यापासून थोडस वंचित ठेवलंय पहिल्या षटकामध्ये. लोअर फुलटॉस बॉल होता, हलक्याने फ्लिप केलाय, बॉल पाठीमागे चालला. एकच धाव मात्र प्राप्त होईल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक विजय पावले यांनी हाताळलं. धावा खर्च केल्या त्यामध्ये 4, नो लॉस, 4 धावा. पहिल्या षटका अखेर टीम शावडी 11 शावडी संघाचा स्कोर आपण बघतोय. जिथे पाहायला गेलं तर एका बाजूला 32 शिराळा 11 तर दुसऱ्या बाजूला शावडी 11 शावडी. या दोन संघांमधली, दोन तालुक्यांमधली मात्र ही लढत आपल्याला पाहायला मिळते. जिथे पहिलं षटक विजय पावलेने हाताळलं, 4 धावा खर्च केल्या. अगदी चांगली लाईन आणि लेंथ मात्र त्यांनी आणि हा ऍक्शन रिप्ले संपूर्ण ओव्हर ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून दाखवली जाते. हा रिप्ले संपूर्ण ओव्हरचा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. शॉर्ट बॉल, अखूट टप्प्याचा बॉल, लोअर फुल टॉस, अचूकता, भेदकता मात्र गोलंदाजी मधून नक्कीच सातत्याने मात्र पाहायला मिळते. अमर मराठे दुसरं षटक मराठवाडी गावाकडून बिलॉंग करतात. फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या अव्वाक्या बाहेर अगदी पाहायला मिळाली, परंतु फंगलिंग पाहत असताना मात्र अगदी चांगला स्टॉप देखील तिथे केलाय. हो, यावेळेस देखील अगदी चांगला बॉल हाताळलाय. हलकासा बॅटला ब्रश झाला, टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल यावेळेस खालती राहिलाय अमर मराठे यांचा. सातत्याने आपण जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. फुल टॉस बॉल होता, समोरच्या दिशेने उडवलाय हा बॉल. बॉल तर हवेत आहे, त्याच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच होते तिथे ड्रॉप. महत्वाची कॅच होती. प्रयत्न चांगले तिथे केले, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला.
खोडून काढलाय. लॉंग ऑन तैनात आहे त्या ठिकाणी. फेकी अगदी वेगाने केली आहे. एकच धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येईल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन स्कोर कार्ड. फुल टॉस बॉल त्याच्यावरती आक्रमण केलंय. फुल टोल वसूल केलाय 6 धावांचा. बिग 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 हिट. षटकार. फुल टॉस बॉल होता ऑन साइडला. अगदी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षकांमध्ये तो बॉल गेलाय. खोदून काढण्याचा प्रयत्न. टप्पा पुढे ठेवलाय. मिडॉन तैनात होते त्या ठिकाणी. हर्षल होता. चुकी होते हर्षल कडनं आणि दुसरी धाव देखील बॅकअप साठी मात्र देखील क्षेत्ररक्षक आलेत. 2 धावा कंप्लीट करण्यामध्ये नक्कीच यश आलंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटक इथे समाप्त झाले आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती म्हणजे 17. नो लॉस 17 धावा. आतापर्यंत चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली शाहूवाडी 11 शाहूवाडी संघाने. कारण ज्या पद्धतीने मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहायला गेलं तर एक मोठा फटका आला होता. तो म्हणजे राजू याच्या बॅट मधून. आज जर पाहिला गेलं तर 5 तालुके अंतिमचा दिवस आहे. एका बाजूला आपण जर पाहायला गेलं तर मांगले गावचे ओमकार पाटील. मांगले एक्सप्रेस. ओहो शॉट बॉल होता. फ्लॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल तिथे डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल झालाय. दिशा दिली होती बॉलला परंतु बॉल अगदी पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होतोय. तिथे एकच धाव मात्र मिळेल. ऑन दी टो खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. ज्या पद्धतीने मात्र सुरुवात झाली आहे दोन्ही टीम कडनं. पार्टनरशिप देखील चांगली पाहायला मिळते. गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळते. समतोल दोन्ही टीम कडनं नक्कीच पाहायला मिळतोय. परंतु टार्गेट किती सेट केलं जाईल. हो आणखीन एक चांगला बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. अगदी अकूट टप्प्याचा बॉल होता. परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. नाकासमोरून मातीचा सुगंध आणि कानामागून जागते रोचा इशारा जरूर दिला गेलाय. ओहो यावेळेस देखील खोदून काढलाय. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन तैनात आहे त्या ठिकाणी. आणि ओमकारचा जर का विचार केला ना थोडीशी वेगळी शैली गोलंदाजी मधून नक्कीच पाहायला मिळते. कारण बॉल रिलीज करण्याची पद्धत थोडीशी ऍक्शन जर आपण पाहिली ना अगदी चांगली ऍक्शन त्याच्या गोलंदाजीतून पाहायला मिळते. आपटलाय बॉल. आपटी बार. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल. व्हाईट +1. 2 धावा धावफलकावरती नक्कीच ऍड होतील. 1 बाउन्सचा इशारा देखील पंचांनी मात्र दिला गेलाय. हो हो इथे शॉर्ट बॉल होता. पुल केलाय. शॉर्ट पुल खेळला गेलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहे आणि डीप मध्ये चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. विकेटचं पतन. सचिन माने होते. कुठलीही चुकी केली नाहीये डीप मध्ये आणि चांगला झेल सचिन माने यांनी पकडलाय. फलंदाज बाद. माघारी जावं लागेल. राजू बॅक टू दी पॅव्हिलियन. महत्वाची विकेट होती. राजूला माघारी धाडलाय.
मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील होल्डर या नावाने मात्र चर्चेत असणारा बॅटर इनॅट नंबर 3 मध्ये दाखल झालाय. याही फलंदाजाची चर्चा भरपूर राहिली आहे, परंतु त्याच्या समोर ओमकार आलेला आक्रमण करण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने फटका खेळला जरूर, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते, कुठलीही चुकी केली नाहीये. आल्या पावली मात्र होल्डरला माघारी जावं लागेल. आल्या पावली मात्र माघारी जावं लागेल. खातं अकाउंट ओपन करता आलं नाहीये या मॅच मध्ये रोहितला. अमित कांबळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना, परंतु अगदी प्रभावित केलंय गोलंदाज आणि सन्मान्य आदरणीय गणपत शेठ सनस यांचा आज सनस्पोर्टचे सर्वेसर्वा गणपत शेठ सनस यांचा आज वाढदिवस आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने त्यांचं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि इथे काठी काढले, क्लीन बोल्ड ओमकार पाटील ना, मांगले एक्सप्रेस ओमकार पाटील. गोलंदाजी आवडली असेल तर काय टाळ्या वाजवायला हरकत नाहीये, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी हाताळली, आधी राजूला माघारी धाडलं, त्यानंतर रोहितला माघारी धाडलं, आणि आता पाहायला गेलं तर ज्या पद्धतीने बॉल हाताळलाय अगदी यष्टांवरती काठी काढली, क्लीन बोल्ड, दांडी फर्निचर डिस्ट्रॉय हा बॉल. ओ जबरदस्त जबरदस्त. आणि एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पश्चिम महाराष्ट्र रबल बॉल मान्सून ब्लास्ट मध्ये पहिली वहिली हॅट्रिक ओमकार पाटील, मॅन फ्रॉम मांगले. टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली, ती म्हणजे 21 या धाव संख्येवरती 21. अमर माने व्हाईट बॉल, पहिलाच बॉल व्हाईट बॉल. अवंतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात. मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारा अमर माने. ओहो, आणखीन एक चांगला बॉल अमर माने यांच्या माध्यमातून, कारण ज्या पद्धतीने उंचीचा फॅक्टर आहे त्यांचा, कारण ज्या पद्धतीने बॉल उंचावरून बॉल रिलीज करण्याची पद्धत. ऑफ ट्रॅकर बॉल, बाउन्सरचा वापर जरूर झालाय, थोडस उत्तरी उसळी घेतली या बॉलने. पुढे शफलून खेळण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह केलाय, अगदी वेगाने पण धावतायत क्षेत्ररक्षक, बॉल पर्यंत पोहोचली, इथे रनआउटची संधी आणि इथे जोखीम पत्करली होती, परंतु अमरकडनं तिथे थोडीशी चुकी झाली आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, कॉट बिहाइंड द विकेट, फलंदाज बाद, हलकासा बॅटला ब्रश झाला. अमर मानेला देखील विकेट मिळाली आहे, कारण ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी राहिली आहे. अगदी विजय पावले यांनी मात्र पहिलं षटक हाताळलं, तिथे 4 धावा खर्च केल्या. दुसरं षटक थोडंसं अमरचं महागडं ठरलं, जिथे आपण पाहायला गेलं तर 13 धावा खर्च केल्या. तिसरं षटक आता ओमकारने हाताळलं होतं, तिथे 4 धावा खर्च करत असताना 3 महत्वाच्या विकेट त्याने घेतल्या. आणि आता अमर माने आलेत.
नितीन पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रभावित केले 32 शिराळा संघाने. ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिले प्रत्येक गोलंदाज मात्र भारी पडलाय फलंदाजांवरती. 24 धाबा धावफलकावरती लागलाय. 24 ऑन स्कोर कार्ड. शाववाडी 11 शाववाडी संघ यष्टांच्या पाठीमागून विजय पावले अगदी संघाची धुरा सांभाळतात. डावखुऱ्या हाताचा हा बॅटर पाहायला मिळतोय जिथे रनआउटच्या स्वरूपात येस डॉट बॉल आहे हा. हो हो जबरदस्त ताकद नजाकत या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकलाय आणि टार्गेट सेट केलंय ते म्हणजे 31 धावांचं. 30 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 31 धावांचं टार्गेट सेट केलंय. टीम 32 शिराळा 11 या संघासमोर. शेवटचा बॉल टप्प्यावरती आला आणि टप्प्यावरती हा बॉल खेचला गेलाय आणि षटकाराची मोहर लगावली नितीन पवार यांनी. मी 32 शिराळा विनंती करेन की आपण लाईनअपची शिस्त पाळा. लाईनअपने मात्र आपण मैदानाच्या बाहेर यायचंय आणि लाईनअपनेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. ही पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची नियम आणि ही शिस्त. नेक्स्ट मॅच साठी कॉल देतोय. टॉस साठी यायचंय पाटण वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात सह्याद्री पठार. मी विनंती करेन टॉस साठी या. कॅप्टन पाटण वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात सह्याद्री पठार. हॅलो चेक. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. पाटण वॉरियर्स विलाजी सूर्यवंशी साहेब यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला सह्याद्री पठार जे के सूर्यवंशी श्रावणी स्पोर्ट्स मंडप इव्हेंटचे सर्वे सर्वा यांनी पुरस्कृत केलेला संघ सह्याद्री पठार. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे खजिनदार विजयजी डेट्रेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस करत आहोत. एका बाजूला कॅप्टन 26 अतुल भालेकर पाटण वॉरियर्स आणि सह्याद्री पठार. कॅप्टन सर प्लीज फास्ट या. दोन्ही संघांनी हा पहिला सामना जिंकलाय त्यामुळे आता ही मॅचला मजा येईल. कारण दुसरा विजय कोण प्राप्त करेल आणि पहिला पराभव कोणाच्या पदरी येईल हे पाहिजे. सह्याद्री पठार कॅप्टन चला फास्ट या प्लीज. वेलकम विजय सकपाळ. कॅप्टन 26 हेड अँड टेल कॉल करायचा आहे. सह्याद्री पठार कॉल करेल स्विंग द कॉइन. हेड कॉल केलाय. इट इज अ टेल. थँक्यू व्हेरी मच सर, मनापासून आभार. टॉस जिंकलाय आणि या डिसिजन कळवला जाईल. टॉस जिंकला टीम पाटण वॉरियर्स. त्यांनी सांगितलं मी सांगू या मैदानाच्या आतमध्ये एक महत्वाची मॅच चालू आहे. 32 विपक्ष टीम शाहूवाडी 11 शाहूवाडी ग्रामीण. एक मोठी मॅच. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट. धन्यवाद.
पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र मान्सून ब्लास्ट 2025 पर्व क्रमांक 2 मध्ये जव्या मैदानाच्या आतमध्ये लक्ष्याचा पाठला करायचा आहे तो म्हणजे 31 सेकंड इनिंगला सुरुवात होईल. पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय. मॅचला सुरुवात करूयात. पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र सचिन पाटील आणि स्ट्राइक एंडला विजय पावले. पहिलाच बॉल शफल होऊन खेळलाय. पहिलाच बॉल वरती गोल्डन डकचा शिखर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम कॅच तिथे पकडली. पहिल्या बॉल वरती जी विकेट हवी होती ती विकेट मात्र सचिनने घेतलीये. गोल्डन डकचा शिकार महत्वाची विकेट होती. हा ऍक्शन रिप्ले ओमसई एमटीसीच्या माध्यमातून पुढे आले. 2 पावलं पुढे घेतली. एका पायावरती थोडासा तोल सांभाळत हा फटका खेचला जरूर, परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. अक्षय वलांगडे होते आणि कुठलीही चुकी केली नाहीये त्यांनी आणि महत्वाची विकेट होती. पहिल्याच बॉलवरती बिघिट करण्याचा प्रयत्न होता विजय पावले यांचा, परंतु प्रयत्नांना यश मात्र आलेलं नाहीये आणि पहिला धक्का 32 शिराळा संघाला विजय पावले यांच्या माध्यमातून मात्र लागतोय. इनेट नंबर 3 मध्ये अमर माने मात्र आलेत. मानेवाडी गावचे सुपुत्र अमर माने. ओहो, यावेळेस अगदी वेग आणि वेगावरती स्वार होणारा हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. सचिन पाटील भुरंबाळ गावचे आहेत. छाप सोडतायत आपल्या गोलंदाजीतून. ओहो, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. प्रयत्न चांगले होते परंतु प्रयत्न अपुरे पडतायत. तिथे आपण जर पाहायला गेलं ना, बॉल खूप वेळ हवेत होता. एलिव्हेशन तेवढं प्राप्त झालं नाहीये, कारण ज्या पद्धतीने फटका खेचला होता अमरने. हा ऍक्शन रिप्ले. बॉल खूप वेळ हवेत होता परंतु क्षेत्ररक्षक वेगाने आले. एका हातामध्ये घेण्याचा कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, परंतु थोडेसे स्किट झाले. 3 धाबा. खोदून काढलाय. मनगडाचा वापर जरूर केलाय. 1 धाव नक्की मिळेल. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 4 या धावसंख्येवरती. सचिन पाटील बुरंबाव गावचे आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांची गोलंदाजी राहिली, पहिल्याच षटक ते हाताळतात आणि पहिल्या षटकामध्ये दबदबा पाहायला मिळतोय. ओहो, मोठ्या फटक्यासाठी गेलेत अमर माने. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली फक्त पाहत राहिले. त्याच्या डोक्यावरून दस्तक पे मस्तक देत बॉल सीमा पार. अमर माने यांच्या बॅट मधून एक बिग हिट. षटकार. डीजे अद्वैत सोडून दिलाय. ओळखलं, पारखलं. वाईट +1. 2 धावा. हो, इथे चांगला बॉल. 1 धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे होणार नाही. सिंगल वरती समाधान. जिथे पाहायला गेलं तर पहिलं षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली 13. लॉस ऑफ दी 1 विकेट. 18 बॉल मध्ये करायचे आता 18 धावा. 18 चेंडू 18 ची गरज
बॉल टू बॉल समीकरण मात्र पाहायला मिळते. 18 चेंडूमध्ये 18 धावा करायचे आहेत, परंतु दुसरं षटक कोणाकडे दिलं जाईल. एमएच फंडास केक शॉपचे सर्वे सर्वा सागर सुपुगडे, जिजा फायटर संघाचे संघ मालक, वेलकम सर, आपलं स्वागत आहे. पाटण तालुक्याची मॅच आहे म्हटल्यावर संपूर्ण पाटण तालुका एकवटला जातो आणि चाहता वर्ग. पाटण तालुका वॉरियर संघाने मात्र टॉस जिंकला आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले सह्याद्री पठार संघाला बॅटिंग साठी आणि विनंती करेन की ज्यावेळी आपण टॉसला याल त्यावेळी आपला निर्णय टीम मीटिंग घेऊन इथेच सांगायचा आहे. वाईट +1, 2 धाबा आल्यात या बॉलवरती. कारण ज्या पद्धतीने आपण जर पाहायला गेलं तर 1 बाउन्स देखील चा इशारा दिलाय अमित कांबळे. आडव्या बॅटने खेचलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या वाक्याबाहेर. अमर माने, माने या ना माने, आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, एक टप्पा गेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मान्सून ब्लास्ट चौकार. नेक्स्ट मॅच मध्ये पाटण वॉरियर संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले सह्याद्री पठार संघाला बॅटिंग साठी. दोन्ही टीम आपण तयार राहायचंय जशी मॅच संपेल. ओहो, इथे एक तेरी एक मेरी कमबॅक केलंय. थोडस फॉर्मलिंग पाहायला मिळालं आणि जिथे पाहायला गेलं तर आणखीन एक धाव, जिथे एक धाव तिथे 2 धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. टीमची धाव संख्या लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव जाऊन पोहोचली ती म्हणजे 20 धाबा 20. जबरदस्त ट्रॅक करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. एक धाव तर कंप्लीट सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलं ते म्हणजे 21 धाबा. बाटला ब्रश झालाय, चेंडू चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. तिथे एकच धाव मात्र मिळेल, सिंगल येते. ज्या पद्धतीने मात्र पहिलं षटक सतीशने हाताळलं, सचिनने हाताळलं, धावा खर्च केला 13. एक महत्वाची विकेट जरूर मिळाली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अमितला बघतोय, अमित कांबळे ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी सुरू आहे. इथे आपटलाय बॉलला, नो बॉलचा इशारा अंपायरचा. म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट असेल. नो बॉल आहे म्हणजे आता फ्री हिट नक्कीच. फ्री हिट म्हणजे मेजवानी. कशा पद्धतीने अमर स्वीकारेल. फ्री हिटचा बॉल होता, वळवण्याचा प्रयत्न तिथे झाला नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील पाहायला मिळाला, परंतु अगदी वेगाने ही धाव कंप्लीट होते. सिंगल येते, सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवरती. 24 धावा. ओहो, अतिरिक्त उसळी घेतली. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. थोडस दिशेपासून अमित भरकटतोय. अगदी पुन्हा एकदा गाडी ट्रॅकवर आणावी लागेल. ओहो, लोअर फुल टॉस बॉल फ्लिप केलाय. ओ जबरदस्त एफर्ट्स, परंतु इथे अमरचा फ्लिप केलाय क्लिक आणि अमर मानेने ठोकलाय 6.
एक टप्पा घेत गेलाय, त्यामुळे हा चौकार आहे. परंतु एफर्ट्स आपण जर पाहायला गेले ना तर जबरदस्त एफर्ट्स. स्कोर लेवल झालाय, फक्त विजयासाठी एका धावेची गरज असेल. चला पाटण वॉरियर्स आणि सह्याद्री पठार आपण तयार राहायचंय. नेक्स्ट मॅच तुमची आहे. पाटण वॉरियर्स संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले सह्याद्री पठारला बॅटिंग साठी. नरेश आलाय. बारा चेंडू मध्ये आता एक धावांची गरज आहे. औपचारिकता शिल्लक आहे. नरेश आलाय. हलक्या नजरेने ढकललाय आणि तिथे विजयाची धाव मात्र अमर यांनी घेतली आणि या सामन्यामध्ये 32 शिराळ 11 32 शिराळ संघाने विजय प्रस्थापित केलाय.